मुंबईत एक महत्त्वाची राजकीय अपडेट। मुंबईमध्ये मनसेला 60 जागा मिळणार। ठाकरे बंधू मेळावा घेऊन युतीची घोषणा करणार। दादर, वरळी, भांडूपमधील काही जागांवरती दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय। तर मुंबईमधली महत्त्वाची राजकीय अपडेट सध्या आपल्या हाती येते आहे। मुंबईमध्ये मनसेला 60 जागा मिळणार अशी माहिती आहे। ठाकरे बंधू हे मेळावा घेऊन युतीची घोषणा करतील अशी माहिती पुढे येते। तर प्रामुख्यानं दादर, वरळी आणि त्याचबरोबर भांडूपमधल्या काही जागांवरती मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच दिसते आणि त्यावरनं प्रामुख्यानं दोन्ही पक्षांमध्ये ज्या बैठका होत आहेत त्या बैठकांमधनं खल होतोय अशी माहिती आपल्या हाती येते आहे। मुंबईमध्ये मनसेला 60 जागा मिळतील अशी या क्षणाची माहिती आहे आणि याविषयी आपण अधिक बोलूया। मृणालिनी नानिवडेकर मॅडम सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। नानिवडेकर मॅडम, अर्थातच मनसेसाठी किती जागा सुटणार याची उत्सुकता आहे। आत्ताची बातमी आपल्यापर्यंत आहे त्यानुसार 60 जागा मिळताना 60 जागा शिवसेना सोडेल अशा स्वरूपाची माहिती। मनसेला समवेत घेणं ही सध्या शिवसेना उभाठाची गरज असल्यामुळे अतिशय उदार अंतःकरणाने त्यांना 55 जागा देण्याची तयारी दाखवली गेली होती। मात्र मनसेने 60 जागांची मागणी केली आहे आणि ती मागणी पूर्ण करण्याचा शिवसेनेचा विचार आहे असं काही ज्येष्ठ नेत्यांकडून बाहेर आलेलं आहे। फक्त या जागा वरळी, दादर, भांडूप असा मराठी बहुल परिसरात काही वाद निर्माण करण्याची शक्यता आहे। तो वाद कसा टाळता येईल याच्यावर विचार चालू आहे आणि मुंबईकरांना मराठी माणूस एक आहे हे दाखवण्यासाठी या जागा वाटपाची घोषणा येत्या 4 दिवसातच ठाकरे बंधू दोघंही एका मंचावर येऊन एका मेळाव्यात करणार आहेत अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली। अगदी धन्यवाद नानिवडेकर मॅडम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।